गणेश पूजा, लक्ष्मी पूजा, दीपपूजा दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्लासाला. वंदन करू या मनोभावे आज त्या मांगल्याला. भारतीय विद्याभवन पुणे केंद्रतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा या दीपावलीला. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. देवाच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार प्रथम दिव्यातून होतो. दिवा हे तेजाचं प्रतीक आहे. दिव्याची ज्योत म्हणजेच अग्नी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. अशा या दिव्याचे, दीपाचे प्रज्वलन करून आपण आजच्या आपल्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. दीप प्रज्वलनासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते भारतीय विद्याभवन पुणे केंद्राचे माननीय संचालक व सेक्रेटरी श्रीयुत नंदकुमार काकेरडे सर यांना व पुण्यातील भवनच्या शाळांच्या मुख्याध्यापिका श्रीमती रत्ना साहा, श्रीमती फिलोमिना गायकवाड, श्रीमती आरती सचदेव, श्रीमती अपर्णा यज्ञाळकर आणि श्रीमती अपर्णा दास यांना. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दीपज्योतिर्नमोस्तुते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही देवाच्या प्रार्थनेने होते. ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी, आनंद, आरोग्य घेऊन यावी यासाठी प्रार्थना करूया. कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया भवनच्या प्रार्थनेने. ही प्रार्थना आपण ऐकणार आहोत भवनच्या सुलोचना नातू विद्या मंदिरच्या अपर्णा राहुरकर यांच्याकडून. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरिः ॐ. ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः. वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायत
प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः. यानंतर सादर होत आहे गणेश वंदना. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतं सकं विलासी लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते पदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. नवे जुने विसरून हसारे, फक्त आनंद वाटण्याचा, पर्यावरणाशी एकरूप होऊन सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा, उत्सव प्रकाशाचा अवतरला तेजस्वी सण दिवाळीचा. या दिवाळीच्या निमित्ताने प्रस्तुत होणाऱ्या या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करण्यासाठी मी माननीय श्रीयुत काकिर्डे सर यांना रंगमंचावर आमंत्रित करते. नमस्कार. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीनं आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आपल्यापुढे सादर करतो आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहे की दिवाळीचा प्रारंभ कालच झालेला आहे. वसुबारसीच्या निमित्तानं दिवाळीचा पहिला दिवस होऊन गेला आहे. आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे. आज आणि उद्या आपण दिवाळीचे वेगवेगळे सण साजरे करणार आहोत. गेल्या वर्षी भारतीय विद्याभवनमध्ये आम्ही दिवाळी पहाटचा कार्यक्रम केला आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मार्च महिन्यामध्ये कोरोनाचं कोविड-19चं जे काही सगळीकडं पसरत राहिलं, त्यामुळे आपल्या देशभरात लॉकडाऊन झाला. अगदी अलीकडं म्हणजे अगदी काल परवापर्यंत ह्या लॉकडाऊन हळूहळू उठवला जातो आहे. आणि आमच्या शाळांमध्ये तर आपल्याला कल्पना आहे की शाळांमध्ये तर सगळं ठप्प झालेलं आहे. अजूनही शाळा सुरू होतील कधी याच्याबद्दल कोणालाही खात्री नाही आहे. शासन म्हणते की हळूहळू सुरू करा, पण त्याच्याबद्दलची खूप भीती आपल्या मनामध्ये आहे. पण हे सगळं मला आपल्या ज्या समोर आहे ते कुठंतरी काढलं पाहिजे आणि आपण एका न्यू नॉर्मलकडं जायला पाहिजे. या उद्देशानं आम्ही भारतीय विद्याभवनच्या वतीनं हा एक दिवाळी पहाटचा वेगळा कार्यक्रम आम्ही आपल्यापुढे सादर करतो आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या सर्व शाळांमधले शिक्षक, म्हणजे आमची नर्सरी स्कूल आहे, छाबऱ्या नर्सरी स्कूल, परांजपे नर्सरी स्कूल, किंवा प्रायमरी शाळा ज्या आहेत सुलोचना नातू विद्या मंदिर, परांजपे विद्या मंदिर आणि दोन्ही शाळांच्या सेकंडरी विभागातर्फे आम्ही हा आजचा कार्यक्रम सादर करतोय. याच्यामध्ये सगळ्या शिक्षकांना असं आम्ही म्हणलं की या निमित्तानं तुम्हाला आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना या निमित्तानं भेटता येणार आहे. एका बाजूला आम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यानिमित्तानं आपला शिक्षक वर्गानं या निमित्तानं जो काही कार्यक्रम सादर केला आहे, ही काय आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची गाणी सादर करतोय, ती आपल्याला आमच्यापुढं आपल्याला द्यायचा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये अशी कल्पना आहे की दिवाळी पहाट या निमित्तानं आपला दिवाळीचा प्रारंभ चांगला व्हावा आणि या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्व शिक्षक वर्गाला तसंच सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना मनापासून एकदा धन्यवाद देतो, दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. दिवाळीचा सण हा मोठा, नाही आनंदाला तोटा.
तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या मंगलमय उत्सवाचा शुभारंभ होत आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन सर्वांचे आयुष्य ज्ञान व सद्विचारांनी उजळावे ही सदिच्छा. असा हा भक्तिभाव मनाशी बाळगून आता ऐकूया एक अभंग. सादर करत आहेत मुक्तांगण एक्सप्लोरेटरी अँड सायन्स सेंटरच्या शिक्षिका नेहा थोपटे. सगळ्यांचं प्रमुख आकर्षण असतं ते फराळाचं. पूर्वीच्या काळी किंवा अजूनही काही घरांमध्ये दिवाळीचा फराळ हा एका ताटामध्ये वाढून सगळ्यांच्या समोर ठेवला जातो. अशी एक पद्धत आहे. म्हणजे लाडू, चकली, चिवडा, शेव, करंजी असं सगळं एका ताटात वाढायचं आणि सगळ्यांच्या मध्ये ठेवायचं. मग जो ज्याला हवं तसं त्यातले पदार्थ घेऊन खातो. अगदी तसाच आज आम्ही तुमच्यासाठी दिवाळीचा संगीतमय फराळ घेऊन आलो आहोत. आणि या ताटातले जिन्नस असणार आहेत हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांची मेडली. तर
फराळाचं पहिलं ताट घेऊन येत आहेत भारतीय विद्याभवन सुलोचना नातू मंदिरचे शिक्षक आणि शिक्षिका.
जरी तेच असले ना तरी प्रत्येक घरातली त्याची चव वेगवेगळी असते. त्या त्या घरातल्या गृहिणीच्या हाताची चव त्यात उतरलेली असते. सुलोचना नाट्यमंदिरचा हा फराळ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता आपण चव बघणार आहोत छाबरिया नर्सरी स्कूलच्या संगीतमय फराळाची. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए, मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए, उससे कहो कभी सामने तो आए, मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए, उससे कहो कभी सामने तो आए, मेरे ख्वाबों में जो आए. कैसा है कौन है वो जाने कहाँ है, ओ कैसा है कौन है वो जाने कहाँ है, जिसके लिए मेरे होठों पे हाँ है, अपना है या बेगाना है वो, सच है या कोई अफसाना है वो, देखे घूर घूर के यूं ही दूर दूर से, उससे कहो मेरी नींद न चुराए, मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए, उससे कहो कभी सामने तो आए, मेरे ख्वाबों में जो आए. जादू सा जैसे कोई चलने लगा है, हो जादू सा जैसे कोई चलने लगा है, मैं क्या करूं दिल मचलने लगा है, तेरा दीवाना हूँ कहता है वो, छुप छुप के फिर क्यों रहता है वो, कर बैठा भूल वो, ले आया फूल वो, उससे कहो जाए चांद लेके आए, मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए, मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए, उससे कहो कभी सामने तो आए, ला 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 ला. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान, दुनिया है तेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे
कहाँ से गोरी आंखों में प्यार लेके, आई हो कहाँ से गोरी आंखों में प्यार लेके, चढ़ती जवानी की पहली बहार लेके, दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, झुमका बरेली वाला कानों में ऐसा डाला, झुमके ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। मोटर ना बंगला मांगू, झुमका ना हार मांगू, मोटर ना बंगला मांगू, झुमका ना हार मांगू, दिल को चलाने वाले दिल का करार मांगू, सैया बेदर्दी मेरे थोड़ा सा प्यार मांगू, सैया बेदर्दी मेरे थोड़ा सा प्यार मांगू, किस्मत बना दे मेरी, दुनिया बसा ले मेरी, कर दे सगाई मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। जब से है देखा तुझको हो गए गुलाम तेरे, जब से है देखा तुझको हो गए गुलाम तेरे, अपना बना ले गोरी आएंगे काम तेरे, अपना ये जीवन सारा लिख देंगे नाम तेरे, अपना ये जीवन सारा लिख देंगे नाम तेरे, कुर्ता ये जाली वाला उस पर मोतियन की माला, कुर्ते ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना दे मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे में ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। दिवाळीमधला पाडवा हा दिवस खास पती पत्नीचा. ज्यांचे पती या दिवशी पत्नीबरोबर आहेत त्या नशीबवान, परंतु ज्या विरहिणी आहेत त्या आपल्या प्रियकराला साथ घालत आहेत या गाण्यातून सादर करत आहेत परांजपे विद्या मंदिरच्या शिक्षिका राजश्री खामखोजे. सजना बरखा बहार आई, रसती फुहार आई, आँखियों में प्यार लाई, ओ सजना बरखा बहार आई, रसती
की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, मीठी मीठी आंगनी में जले मोरा जियरा ओ सजना। बरखा बहार आई, रस की फुहार लाई, आँखियों में प्यार लाई ओ सजना। ऐसे रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे ख्वाब में खो गए। ऐसे रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे ख्वाब में खो गए। सावली सलोनी घटा जब जब छाए, सावली सलोनी घटा जब जब छाए, अखियों में रहना गए, नींदियाँ आए ओ सजना। बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। दिवाळीचे 4 दिवस आपापलं वेगवेगळं महत्त्व घेऊन येतात आणि त्याप्रमाणे आपण ते साजरेही करतो. पण त्या 4 दिवसांना एकत्र बांधणारं नाव म्हणजे दिवाळी. यापुढची जी मेडली आहे त्यात वेगवेगळी गाणी आहेत, पण त्यातला एक समान धागा म्हणजे ती सर्व गाणी यमन रागातली आहेत. जसं दिवाळी हा सणांचा राजा, त्याप्रमाणे यमनला संगीतामध्ये रागांचा राजा असं म्हणतात. आणि ही यमनमधली मेडली घेऊन येत आहेत परांजपे विद्या मंदिरचे शिक्षक व शिक्षिका.
माणसाचं मन असो वा पोट, दिवाळीचा फराळ खाऊन तो तृप्तीची ढेकर देतोच. हा सण आपल्या सर्वांना आनंद देण्याचं काम करतो. कार्यक्रमाचा शेवट गोड करण्यासाठी आणत आहे फक्त गोड पदार्थांचं ताट, आणि ते घेऊन येत आहेत परांजपे नर्सरी स्कूलच्या शिक्षिका, ज्या कायम छोट्या आणि गोड मुलांच्या सहवासात असतात. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी तेजाची.
आइए मेहरबान बैठिए जाने जा शौक से लीजिए जी इश्क के इम्तिहान आइए मेहरबान
सवार लूं ये सारी कोयलें बनी है आज डाकिया में चिट्ठियां पड़े मजाकिया ये सारी कोयलें बनी है आज डाकिया में चिट्ठियां पड़े मजाकिया इन्हें कहो कि ना सताए इसमें लिखा बताए उसकी आज मैं नजर उतार लूं सवार लूं सवार लूं सवार लूं हाय सवार लूं हवा के झोंके आज मौसमों से उठ गए गुलों की शोभनी आज बदरिया में लुट गए बदल रही है आज जिंदगी की चाल जरा इसी बहार क्यों ना मैं भी दिल का हाल जरा सवार लूं सवार लूं सवार लूं सवार लूं सवार लूं हाय सवार लूं लग लग चलते तेजाची न्यारी दुनिया जरारती कोटी ज्योतिया लग लग चलते तेजाची न्यारी दुनिया जरारती कोटी ज्योतिया लग लग चलते तेजाची यावर्षी दिवाळीचा हा आनंद आपण एका न बोलावलेल्या परंतु आपल्याकडे ठाण मांडून बसलेल्या एका पाहुण्याबरोबर साजरा करणार आहोत. हा पाहुणा कोण हे तुम्ही ओळखलंच असेल, मी सांगायची गरजच नाही. तर ही दिवाळी त्याच्याबरोबर साजरी करण्याशिवाय आपल्याकडे दुसऱ्या पर्यायाने नाही आहे. पण त्याच्याच साथीने ईश्वराजवळ ही प्रार्थना करूया की लवकरात लवकर या पाहुण्याचा मुक्काम उठेल आणि तो कायमचा नाहीसा होईल. आभार प्रदर्शनाशिवाय कार्यक्रम पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आभार मानते भारतीय विद्याभवन पुणे केंद्राचे माननीय डायरेक्टर आणि सेक्रेटरी श्रीयुत नंदकुमार काकिर्डे सर यांचे. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला व उपक्रमांना सरांचा नेहमीच सक्रिय पाठिंबा असतो. भवनच्या सर्व संस्थांच्या सर्व माननीय मुख्याध्यापकांचे देखील त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा म्हणून सक्रिय असणाऱ्या सर्व कर्मचारी व शिक्षक शिक्षिकांचे खूप खूप आभार. इन्फोसिस फाउंडेशनचे देखील या कार्यक्रमाला त्यांनी सहकार्य दिल्याबद्दल मनापासून आभार. अशा रीतीने फराळाची ताटं संपत आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. मला खात्री आहे की आजचा हा सांकेतिक फराळ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि रुचकरही वाटला असेल. त्याची चव तुमच्या मनात नक्कीच रेंगाळत राहील. दिवाळीचा सण म्हणजे अंधारातून उजेडाकडे, वाईटावर चांगल्याची मात. अगदी तसंच पसायदानामध्ये सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी व मनातील दुष्ट भावनांचा नाश व्हावा अशी विनंती ज्ञानेश्वर महाराज परमेश्वराकडे करतात. कार्यक्रमाच्या अखेरीस पसायदान सादर करत आहेत परांजपे नर्सरी स्कूलच्या श्रीमती शार्दुली कुलकर्णी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे हलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजयी होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपसाव येणे